झी 24 तास एक पाऊल पुढे. उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत घोषणा केली की हायवे लगतचे जे बार असतील आणि दारू विक्रेत्याची दुकानं असतील त्या दुकानांवर बंदी घालण्यात येईल अशा स्वरूपाची ती घोषणा होती. याच करता प्रवीण अग्रवाल आपल्या सोबत आहेत. प्रवीण अग्रवाल, आता डॉक्टर अभय बंग यांनी केलेलं विवेचन आपण ऐकलं. त्याहीपेक्षा सुद्धा अभय बंग यांनी त्याचे सामाजिक आणि कौटुंबिक दुष्परिणाम सांगितले, जागतिक ट्रेंड काय तसे सांगितले. जगभरात दारूचा खप कमी होतोय, त्याहीपेक्षा सुद्धा दारू विक्रीवर विविध प्रकारची बंधनं येत आहेत. असं असताना सुद्धा हा व्यवसाय इथं वाढावा असं बार मालक असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून आपल्याला वाटतं का, की ज्याच्यामुळे अनेक सामाजिक दुष्परिणाम इथे होत आहेत? वाढावे असं मला वाटत नाहीये, पण जे तुम्ही ज्यांना लायसन्सेस दिलेले आहेत त्यांना बंद करून उपयोग नाही आहे. तुम्ही आता गुटखावर तुम्ही बंदी आणलेली आहे तुम्ही, पण गुटखाच्या बंदीच्या तुम्ही त्याची दक्षता दिलेली आहे ते तुम्ही बघून घ्या. गुटखा इथे भेटत की नाही भेटत, ते कोणाच्या हातात आहे त्याचं ट्रेडिंग ते तरी आपण बघायला पाहिजे. आपण जर तुम्ही दारूबंदी तुम्ही आणल्यात तुम्ही हायवेवरतीवर, तर तिथे इलिगल ट्रेडिंग होणार की नाही होणार ते कोणाच्या हातात राहणार, आणि त्याच्यामध्ये कोणाला तुम्हाला पैसे वाटावा लागणार. तुम्हाला कायदा तुम्ही आणा, कायदा म्हणजे काय द्या आणि कोणाला द्या ते सर्वांना माहिती आहे. आज माझ्या हिशोबाने त्याचा काही उपयोग होणार नाही, परिणाम त्याचा काही तुम्हाला चांगले भेटणार नाही. मी तुम्हाला परत म्हणतोय, गुजरातमध्ये सुद्धा आज दारूबंदी आहे तरीसुद्धा तिथे ॲक्सिडेंट होतात. तिथे लोक दारू पिऊन ॲक्सिडेंट करतात, लोक मरतात तिथे. आज आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवर आपण जातो, आपण तिथे स्पीड लिमिट लिहिलेली असते तिथे, आणि तरीसुद्धा लोक तिथे ओव्हर स्पीडिंग करतात, ॲक्सिडेंट होतात. मग ही कोणाची जबाबदारी? जो गाडी चालवतो. प्रवीण अग्रवाल, तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा काढलेला आहे की तो म्हणजे ह्याच्याकरता ड्रायव्हर जे जबाबदार आहेत, आणि त्याहीपेक्षा सुद्धा गुजरातमध्ये ड्रंक अँड ड्रायव्हिंगचे गुन्हे कसे घडतात. माधवराव, काय उत्तर द्याल? अडचणीचा प्रश्न आहे तुम्हाला? मला अडचणीचा समजण्याचं काय कारण आहे? मी काय गुजरातचा गृहमंत्री नाही किंवा गुजरातचा नागरिक नाही. पण गुजरातमधनं तुमच्या राज्य आलं तर त्याचा प्रधानमंत्री येणार आहे, तर त्यावेळेला बघू. पण गुजरातमध्ये अशा प्रकारचे, मला तुम्ही सांगा की संपूर्ण दारू बंदी ही महाराष्ट्रात शक्य असं वाटतं तुम्हाला? नाही, मी तुम्हाला एक खरं सांगू का, एक गोष्ट मी आधी स्पष्ट करतो की मी स्वतः दारू गुटखा मटका यातला काही कशाशी माझा संबंध नाही, कधी आला नाही. पण तरी सुद्धा या सगळ्या विषयांवरती सरसकट बंदी घालण्याची जी पद्धत आहे ती मला स्वतःला मानवत नाही, पटत नाही. कारण बंदी घालून हे विषय सुटत नाहीत. जो आता मुद्दा डॉक्टर अभय बंगांनी मांडला, त्यापेक्षा व्यसन मुक्ती पाहिजे, व्यसन मुक्ती पाहिजे, नियंत्रण पाहिजे, त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा पाहिजे. मी तुम्हाला एक सांगतो, मगाशी सुद्धा ज्याचा उल्लेख केला की आपल्याकडे कायदे सगळे आहेत ना. दारू पिऊन गाडी चालवल्या माणसाला सजा करण्याचे, दंड करण्याचे सगळे अधिकार आपल्याकडे कायदे आहेत. त्याची अंमलबजावणी किती होते? हायवेवरचे गुन्हे जे होतात, हायवेवरचे अपघात जे होतात, गुन्हे बाजूला ठेवू आपण, हायवेवरचे अपघात जे होतात ते कायद्याचा मान न राखण्याची आपली सवय जी आहे आणि कायद्याची अंमलबजावणी न करण्याची यंत्रणेची सवय जी आहे त्यामुळे होतात. आणि या दोन्ही गोष्टींना सरकारी यंत्रणा जबाबदार आहे की जी रस्त्यावरती वाहनं येतात त्या वाहनांची अवस्था काय, आरटीओ कसं त्यांना पासिंग देतो. बरोबर आहे. त्याच्या समोरून मी हायवेने सतत फिरणारा माणूस आहे, मी इतकी उदाहरणं बघत असतो की त्या माणसाला खरं तर उतरवून तुरुंगात टाकलं पाहिजे, पण तो ट्रॅफिक हवालदारच्या समोरून राजरोसपणे जातो, जाताना त्याला हात करतो, जमलं तर हात मिळवतो आणि जातो. अशोक दातार, अतिशय महत्वाचा मुद्दा आता माधवराव मांडतायत, आणि त्यातला असा मुद्दा आहे की कायद्याची अंमलबजावणी, कायद्याची निर्मिती आणि त्याची अंमलबजावणी या दोन अत्यंत वेगळ्या आणि विभिन्न गोष्टी आहेत. आणि त्यातली दुसरी बाब आहे ती अत्यंत जिकिरीची आणि कठीण आहे. खरोखरच जर उद्या हायवे लगतचे सगळे बिअर बार हटवले, बंद केले, दूर केले, ते एखाद्या लांबच्या गल्लीत नेऊन टाकले तर ड्रंक ड्रायव्हिंगचे प्रमाण कमी होईल, आणि त्याहीपेक्षा सुद्धा या संपूर्ण गैरप्रकाराला आळा बसेल अशी मेकॅनिझम आपल्याकडे आहे. एक रस्ते वाहतूक तज्ज्ञ म्हणून आपल्याला काय वाटतं? हा प्रश्न अतिशय अवघड आहे, पण तरी देखील मी असं म्हणेन, आपण काही सिनिकली काही होणार नाही म्हणून काही करूया नको असं म्हणणं हे फार चुकीचं आहे. ज्या काही प्रायोरिटीज आहेत तर त्याच्यामध्ये मी सगळ्यात नंबर 1 अशी देईन की जिथे दारू पिणं अति सुलभ होतं आणि त्यामुळे लोकांचा कल पुण्याकडे वाढतो आणि एकंदरच आपलं डिसिप्लिनचं कल्चर नाही, सुरक्षिततेचं कल्चर नाही. आणि हे मी मान्य करतो, यात आपण सर्व जबाबदार आहोत. ह्या एका कुठच्याही पक्षाचा किंवा सरकारचा दोष नाही आहे, हे आपली एक मानसिकताच ती आहे.
पण याचा अर्थ काहीच करायचं नाही असं नाही. तर म्हणून मी असं म्हणेन की त्यातल्या काही गोष्टी ज्या करणं शक्य आहे, ज्याच्यापासून सुरुवात केली पाहिजे, त्यातली एक गोष्ट आहे. आता उदाहरणार्थ गेल्या काही वर्षामध्ये ज्या ब्रेथलायझरच्या टेस्टच्या द्वारे लोकांना एक जी सवय लागली आता की आता आपण दारू जास्ती प्यायली की एक पेक्षा जास्ती का काय असेल ते, तर शक्यता अशी आहे की आपल्यावर कोणीतरी पोलीस कारवाई करू शकतात. त्याची काहीतरी भीती आहे, त्याचा काहीतरी परिणाम झाला पाहिजे. परंतु आपण असं म्हटलं की बार चालू ठेवा आणि शिवाय पोलीस काय करतायत ते चुकीची गोष्ट आहे. पोलिसांनी वास्तविक पाहता ट्रॅफिक पोलिसांचं काम हे नाही की त्यांच्यावर सारखं कोणा प्रत्येक व्यक्तीवर चेक करणं. आता नाईलाज आहे म्हणून करणं आवश्यक आहे. ट्रॅफिक पोलीस शुड मॅनेज द ट्रॅफिक अँड नॉट मॅनेज द ड्रायव्हर्स. पण ही दुर्दैवाची गोष्ट आहे, आपल्याला करायला लागते. तेव्हा ज्या गोष्टी करणं शक्य आहे आणि निश्चित आहे, लोक जास्ती करून रात्री संध्याकाळी जर शक्य सहज शक्य असलं स्वस्त असलं तर दारू पिणार आणि ते गाड्या चालवणार आणि जास्ती पिणार. कारण लोकांच्याकडे स्पीडवर कंट्रोल नाही, खाड्यापिड्यावर कंट्रोल नाही. या संबंध मानसिकतेमध्ये आपण नुसतं शिक्षण डिसिप्लिन या सगळ्या गोष्टी एकत्रित केल्या पाहिजेत. हे करावं का ते करावं याला अर्थ नाही. तेव्हा जेवढं करता येईल ते केलंच पाहिजे. आणि आपण आता पुन्हा आत्मपरीक्षण करून आपल्या सिस्टीम कशा टाईट करता येतील. आता याच्यामध्ये IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आपण अजिबात वापरत नाही, ती वापरली पाहिजे. आता रात्रीच्या अपघात जे होतात त्याच्यामध्ये एकतर लाईटिंग फार कमी असतं किंवा लोकांचे देखील गाड्यांचे लाईट्स करणं याची फार वाईट परिणाम असतात. पीपल ओव्हरटेक अशा अनेक वाईट सवयी आहेत. पण त्यात दारू हे म्हणजे हे खुनाचं आमंत्रण आहे, हे आपण विसरून चालणार नाही. दारू हे खुनाचं आमंत्रण आहे. त्या दारूच्या अंमलाखाली जे अपघात होतात ते एक प्रकारे खून आहेत, अशा प्रकारचं स्पष्ट प्रतिपादन अशोक दातार यांनी केलंय. या शेवटच्या भागामध्ये आपण अशोक बंग, माधव भंडारी आणि त्याहीपेक्षा सुद्धा झी 24 तास एक पाऊल पुढे.